हॅलो माय डिअर स्टुडंट्स, कसे आहात सर्वजण? एकदम मजेत. आपला टॉपिक चालू आहे बेटा युनिट्स अँड मेजरमेंट. इट इज अ बेसिक इंटरेस्टिंग फंडामेंटल अँड फाउंडेशन टॉपिक. सो त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कालच्या लेक्चरमध्ये आपण घेतलं होतं बेटा फिजिकल क्वांटिटी, टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी दॅट आर नथिंग बट द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी अँड डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज देर आर द 7, सप्लिमेंटरी 2 अँड नंबर ऑफ द डिराइव्ड. आणि सप्लिमेंटरीमध्ये आपण घेतलं होतं प्लेन अँगल आणि दुसरा पार्ट काय घेतला होता बेटा सॉलिड अँगल. आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहेत रिलेटेड टू द युनिट्स. सर आप बोलेंगे सर तुम्ही तर कालच्या लेक्चरमध्ये पण युनिट्सबद्दल सांगितलं होतं. येस बेटा, लेकिन आज जरा डिटेलमध्ये घेऊया व्हॉट इज दॅट युनिट, युनिटच्या नंतर टाइप्स ऑफ युनिट, सिस्टीम ऑफ युनिट्स आणि त्याच्यानंतर आपण वी विल टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट दॅट इज कॉल्ड एज द डायमेन्शंस. तो चलिए बेटा शुरू कर देते हैं. दैट इज द यूनिट्स. मी तो हेडिंग टाकतो बेटा एंड दैट इज नथिंग बट यूनिट्स. देख लो यहाँ पे, ठीक से स्टडी करो बेटा, इंटरेस्टिंग टॉपिक है यूनिट्स. आता मोस्टली व्हॉट इज दॅट युनिट्स. युनिटचा उपयोग कशासाठी असतो बेटा? मेजर करण्यासाठी एखादी फिजिकल क्वांटिटी. व्हॉट इज द युनिट? युनिट इज अ रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट. कुठलीही मेजरमेंट करण्यासाठी एक रेफरन्स स्टँडर्ड घेतलं असतं, दॅट इज कॉल्ड ॲज द युनिट. चलो मान लिया, मैं एक एग्जाम्पल देता हूँ. पुराने ज़माने में आजी आजोबाच्या काळामध्ये चलो मान लिया कोई चीज़ अपने को अगर मेजर करनी है, जैसे कि शक्कर है आणि ते साखर जर आपल्याला मेजर करायची तो उस जमाने में क्या करते थे, एक कप होता था मेटल का, टिनचा कप असायचा आणि ते मेजर करायचे 1 कप 2 कप 3 कप 4 कप. सो दॅट इज नथिंग बट तो जो कप आहे ना बेटा, इट इज़ अ रेफरन्स स्टैंडर्ड. तोच काय झालं बेटा यूनिट. 5 कप्स 7 कप्स. तो ये आपको समझ में आना चाहिए. बट नाउ द टेक्निकल लैंग्वेज, इन द फिजिक्स लैंग्वेज, द यूनिट्स आर हैविंग सम नेम and that is some amount is there for the reference standard is used. तर मग आपण इथे बघूया की टाइप्स ऑफ द युनिट्स किती आहेत. देर आर द 5 टाइप्स ऑफ युनिट. कोणकोणते आहेत? नंबर 1 फंडामेंटल यूनिट, नंबर 2 डिराइव्ड यूनिट, नंबर 1 फंडामेंटल लेते हैं, नंबर 2 सप्लीमेंट्री, नंबर 3 डिराइव्ड, नंबर 4 प्रैक्टिकल यूनिट अँड नंबर 5 इम्प्रॉपर यूनिट्स. हे आपल्याला सिक्वेंस फार इंटरेस्टिंग आहे. तर मग मी इथे घेतो आहे, मैंने तो बता दिया बेटा यूनिट्स क्या होता है. तो सिंपल है, व्हॉट इज द यूनिट? इट इज अ रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट. ओके, आता इथे जर पाहिलं आपण तर टाइप्स ऑफ यूनिट मी इथे लिहितो बेटा, दॅट इज नथिंग बट इट्स टाइप. तो मैं यहाँ पे हेडिंग डाल रहा हूँ आणि काय लिहितो मी याचे टाइप्स ऑफ यूनिट्स. ओके, ये भी आपको मालूम होना चाहिए बेटा. अपने नोट्स में, अपने बुकलेट में बहुत इंटरेस्ट से मैंने वहाँ पे लिख के भी दिया है, आपके नोटबुक में भी आपको लिखना है. दैट इज हियर नंबर 1, इसको हम बोलेंगे फंडामेंटल यूनिट्स. सो दैट इज हियर फंडामेंटल यूनिट्स. ओके, then number 2 is nothing but the supplementary units. supplementary units या तो unit. And number 3 that is called as the derived unit. Number 4 that is nothing but the practical unit. Okay, that is the practical unit. And number 5 that is called as the improper unit. सर ये क्या बात हो गई सर? सगळ्यांचे एक्झाम्पल द्या आम्हाला. काय आहे एक्झॅक्ट युनिट काय आहे हे समजलं सर, पण याचे टाइप्स किती आहेत दिले? 5 टाइप दिले तुम्ही सर, पण त्यांचे एक्झाम्पल द्या अजून छानपैकी इंटरेस्टिंगमध्ये आम्हाला समजेल. तो देख लो बेटा, सिंपल है. फंडामेंटल यूनिट किसको बोलेंगे? द फंडामेंटल यूनिट इज नथिंग बट इट इज द यूनिट ऑफ द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. जे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत त्यांचे युनिट, जसं की लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, परत आपण जर बघितलं करंट, परत ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाउंट ऑफ सबस्टन्स. हे जे 7 फिजिकल क्वांटिटी आहेत बेटा, त्या 7 फिजिकल क्वांटिटीच्या युनिट्सला आपण काय म्हणायचं? फंडामेंटल युनिट. ये आपको मालूम होना चाहिए. जसं की लेंथ मीटर, परत आपण जर बघितलं मास केजी, ओके, टाइम सेकंड, करंट एम्पियर, टेम्परेचर केल्विन, ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला, परत अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल. तर हे सगळे युनिट कोणते तर बेटा दैट आर द फंडामेंटल यूनिट. ओके बेटा, तो ये यहाँ पे देख लो बेटा फंडामेंटल यूनिट है. फिर बाद में यहाँ पे देखा जाए तो दैट इज द सप्लिमेंटरी युनिट. आपल्याला माहिती आहे सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज किती आहेत? 2. एक आहे प्लेन अँगल, दुसरा आहे सॉलिड अँगल. प्लेन अँगलचा सप्लिमेंटरी
यूनिट काय आहे रेडियन अँड सॉलिड अँगल काय बेटा स्टेरेडियन. तो ये हो गया. सो दॅट इज हियर. परत आहे डिराइव्ड युनिट. डिराइव्ड युनिट कुणाला म्हणूया. सो दॅट इज नथिंग बट द डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीच्या युनिटला आपण म्हणूया डिराइव्ड युनिट. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आत्मनिर्भर है क्या नहीं है, वो खुद पे नहीं निर्भर, वो दूसरों पे बहुनिर्भर है. दॅट इज द इम्पॉर्टंट. आणि त्याच्या युनिटला आपण काय म्हणूया बेटा डिराइव्ड युनिट. लाईक द व्हेलॉसिटी काल सांगितलं होतं मीटर पर सेकंड. हे कोणतं युनिट झालं बेटा डिराइव्ड युनिट. ओके. डिराइव्ड युनिट कुणाच्या हेल्पपासून तयार होतं. डिराइव्ड युनिट कुणाच्या फंडामेंटल युनिटच्या हेल्पपासून आपण त्याला डिराइव्ड युनिट डेव्हलप करूया. परत आपण घेऊया सर. चला हे पण तुम्ही सांगितलं सर, ये भी बता दिया, ये भी सर. ये क्या बात हो गई. दॅट इज द प्रॅक्टिकल युनिट. व्हॉट इज दॅट प्रॅक्टिकल युनिट. प्रॅक्टिकल युनिटमध्ये जर आपण पाहिलं एखादी पाण्याची मोटर असेल बेटा इलेक्ट्रिसिटीमध्ये तर आपण म्हणतो हॉर्स पॉवर. सो दॅट इज हियर हॉर्स पॉवर. किंवा जुन्या काळामध्ये वगैरे आपल्याला जर डिस्टन्स भरपूर जायचं असेल तर आपण माइल्स असं युनिट घ्यायचो. सो दॅट इज नथिंग बट द प्रॅक्टिकल युनिट. म्हणजेच रोजच्या वापरामधले युनिट्स आहेत. दॅट इज द व्हेरी इंपॉर्टंट. तो ये भी प्रॅक्टिकल युनिट. कहाँ पे देखो खेडेगावमध्ये जर जायचं असेल तर आपको अगर कोई चीज़ मेजर करना है तो वो क्या बोलते हैं एक हैंड. सो दैट इज यर 2 हैंड उतना है, 3 हैंड 3 हात वगैरे. सो दॅट इज कॉल्ड ॲज द रेग्युलर प्रॅक्टिकल लँग्वेजमध्ये आपण काही युनिट्स आहेत. सो दॅट इज कॉल्ड ॲज द प्रॅक्टिकल युनिट. त्याचं मी 1-2 एक्झाम्पल दिले. दॅट इज नथिंग बट हॉर्स पॉवर असेल किंवा माइल्स असेल. सो ओके बेटा. सो दॅट इज हियर. अँड व्हॉट इज दॅट इम्प्रॉपर युनिट. व्हॉट इज दॅट इम्प्रॉपर युनिट. आपल्या फिजिक्समध्ये ना बेटा कायनॅमेटिक्समध्ये आपण जर पाहिलं तर कायनॅमेटिक्समध्ये आपण इथे एक युनिट घेतो ज्याचं नाव आहे केजी वेट. आपल्याला 10th पर्यंत पण आला असेल बेटा केजी वेट. आणि हे केजी वेट घेतो आपण. युनिट काय घेतलं रे बेटा केजी घेतलं आहे. पण कुणासाठी घेतलं आहे वेट. वेट कोण आहे फोर्स. युनिट काय असलं पाहिजे होतं बेटा न्यूटन असलं पाहिजे होतं ना. सो दॅट इज हियर. लेकिन यहाँ पे क्या दिया केजी वेट. आणि त्याला असं आपण दिलेलं असतं 50 kg वेट. आता आपल्याला लगेच वाटतं की 50 kg वेट इट इज नथिंग बट द मास. पण ॲक्च्युली केजी वेट त्यांनी दिलेलं आहे वेट. वेट इज अ टाइप ऑफ फोर्स. तो इसका मतलब इट इज अ इम्प्रॉपर. कारण याला मल्टिप्लाइड बाय 9.8 ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीने मल्टिप्लाय करावं लागेल. तर असे जे काही युनिट्स आहेत त्याला आपण काय म्हणायचं इम्प्रॉपर युनिट. आर यू गेटिंग माय पॉईंट. एकदम इंटरेस्टिंगमध्ये सांगतो, एकदम झिंगालालामध्ये सांगतो मी प्रत्येक पॉईंट. तर सिम्पल आहे. युनिट्स सांगितलं. टाइप्स किती आहेत बेटा 5. पुरे 5 टाइप. कितने टाइप है 5. नंबर 1 फंडामेंटल. कितने हैं 7. कुणापासून येतात फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. नंबर 2 दैट इज कॉल्ड एज द सप्लीमेंटरी. कितने हैं 2. ओके. कौन कौन से रेडियन एंड स्टेरेडियन कुणापासून येतात सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. नंबर 3 डिराइव्ड युनिट. डिराइव्ड युनिट कुणापासून येतात डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. कितने हैं बहुत सारे अगणित. ओके. त्याच्यानंतर जर पाहिलं बेटा प्रॅक्टिकल युनिट. प्रॅक्टिकल युनिट मैंने बता दिया की जे आपल्या रोजच्या प्रॅक्टिकली यूजमध्ये आपण जे युनिट्स यूज करते त्याचे काही एक्झाम्पल पण दिले. आणि त्याच्यानंतर इम्प्रॉपर युनिट म्हणजेच काय असतं बेटा की त्याच्यामध्ये आपल्याला थोडं मॉडिफिकेशन करावं लागेल. कुठल्याही बुकमध्ये 50 kg वेट पण आपल्याला ते कन्वर्ट करताना 50 मल्टीप्लाइड बाय 9.8 दॅट बिकम दॅट न्यूटन. कारण इट इज अ टाइप ऑफ फोर्स. सो दैट इज कॉल्ड एज द इम्प्रॉपर युनिट. तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. ठीक है. आता अपन याच्या पुढे जाऊया बेटा. कहाँ पे जाएंगे इसके आगे. तो यहाँ पे इसके आगे जाएंगे. सो दैट इज कॉल्ड एज द सिस्टम ऑफ युनिट. सो मी इथं घेतोय अँड दॅट इज कॉल्ड एज द सिस्टम ऑफ युनिट. सिस्टम ऑफ युनिट्स. आता बघा सिस्टम ऑफ युनिट्स म्हणजे काय तर मी तुम्हाला एक साध्या सरळ भाषेमध्ये सांगतो. सिस्टम ऑफ युनिट म्हणजे काय इट इज द ग्रुप ऑफ युनिट. सेट ऑफ युनिट. भरपूर युनिट्सच्या ग्रुपला किंवा सेटला आपण काय म्हणायचं सिस्टम ऑफ युनिट. देखो कितना भारी बता दिया मैंने. बहुत सारे भरपूर वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीच्या युनिट्सचा ग्रुप केला एक सेट केला तर दॅट इज कॉल्ड ॲज द सिस्टम ऑफ युनिट. आणि या सिस्टम ऑफ युनिटमध्ये भरपूर फिजिकल क्वांटिटी आहेत पण त्याच्यामध्ये रेग्युलर यूजमध्ये 3 येतात. दॅट इज द लेंथ मास अँड टाइम. सो दॅट इज यर सिस्टम ऑफ युनिट. आणि हे सिस्टम ऑफ युनिट कितने हैं बेटा टोटल 4 आहेत. ते 4 पैकी 3 अगोदर घ्यायचे ते 3 फेल झाले म्हणून एक चौथा तयार झाला. ये आपको समझ में आना चाहिए. अभी हम क्या पढ़ रहे बेटा युनिट्स. युनिट्समध्ये टाइप्स ऑफ युनिट्स कंप्लीट केला. टाइप्स ऑफ युनिटच्या नंतर आपण काय घेतलं बेटा सिस्टम ऑफ युनिट. सिस्टम ऑफ युनिट म्हणजे काय ग्रुप ऑफ युनिट ऑफ डिफरंट फिजिकल क्वांटिटी ऑर सेट ऑफ युनिट्स ऑफ डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. पण त्याच्यामध्ये मेनली किती फिजिकल क्वांटिटीला कन्सिडर केलं जातं ओनली 3 लेंथ मास अँड टाइम. आणि हे जे सिस्टम ऑफ युनिट आहेत ते आपल्याकडे टोटल 4 आहेत. त्याच्यातले आपण अगोदर 3 घेऊया. ते 3 तुम्हाला माहीत पण असतील. नसेल माहीत तर मी सांगतोय. यहाँ पे देख लो बेटा नंबर 1. सो यहाँ पे अगर देखा जाए
तो मैं यहाँ पे नंबर 1, नंबर 2, नंबर 3 इथे घेतोय मी. नंबर 1 दॅट इज कॉल्ड ॲज द CGS सिस्टीम. नंबर 2, सो दैट इज़ हियर MKS सिस्टीम. ओके बेटा, यहाँ पे देखा जाए तर इथे जर पाहिलं नंबर 3 दॅट इज कॉल्ड ॲज द FPS सिस्टीम. आता हे काय आहे, CGS सिस्टीम है तो भी क्या, मैं ऐसे लिखा तो भी चलेगा बेटा, मी असं लिहितो. यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे नंबर 2 ओके और यहाँ पे नंबर 3 एकदम इंटरेस्टिंगमध्ये सांगतो. CGS नंतर काय आहे बेटा, MKS सिस्टीम अँड नंबर 3 मध्ये कोण आहे, FPS सिस्टीम. यांचे नाव आहेत बेटा, इसको हम अलग अलग बोल सकते हैं. याला आपण म्हणायचं गॉसियन सिस्टीम. इट इज़ अ गॉसियन सिस्टम. इट इज़ अ जॉर्जी सिस्टम. ओके, साइंटिस्ट के नाम है वो. ओके बेटा, और इसको हम बोलेंगे ब्रिटिश सिस्टम. सो दैट इज हियर ब्रिटिश सिस्टम. ठीक है ना बेटा, सो दैट इज हियर. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण तो यहाँ पे देख ले, व्हाट इज दैट C स्टैंड्स फॉर. मैं यहाँ पे लिखता हूँ बेटा C इज नथिंग बट, मैं यहाँ पे लिखता हूँ C किसके लिए है बेटा, दैट इज अ सेंटीमीटर. ओके, G इज नथिंग बट, ये किसके लिए है बेटा, दैट इज हियर ग्राम. एंड यस किसके लिए है बेटा, दैट इज नथिंग बट द सेकंड. ओके, सेकंड्स हे लॉन्ग फॉर्म झाला. MKS मध्ये यहाँ पे देखा जाए तो यहाँ पे यम बोले तो क्या है बेटा, यम इज नथिंग बट इट इज अ मीटर. ओके, के म्हणजे काय आहे, दैट इज अ किलोग्राम. सो दैट इज हियर किलोग्राम. यहाँ पे देखो बेटा, यस म्हणजे काय रे बेटा, सेकंड. सो दैट इज हियर सेकंड. इथे बघ एफ बोले तो क्या है बेटा, एफ इज नथिंग बट फुट. सो माय फुट, ऐसा वो डायलॉग यूज करते हैं ना, पी इज नथिंग बट दैट इज अ पाउंड. सो दैट इज हियर पाउंड. एंड यस इज नथिंग बट दैट इज द सेकंड. अभी मेरे को आप बताइए, हे कोण आहे, 3 बेटा युनिट्स आहेत, ये भी 3 कोण आहे, युनिट आहे, ये भी 3 कोण आहे, युनिट आहे. हे त्यांचा काय झाला, ग्रुप झाला. त्या ग्रुपला, त्या सेटला आपण काय म्हणायचं, सिस्टीम ऑफ युनिट. मी किती घेतात बेटा, 3. एक आहे CGS, दुसरा आहे MKS आणि तिसरा आहे FPS, गॉसियन, जॉर्जी अँड ब्रिटिश. ओके, पण इथे जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं, काय ऑब्झर्व केलं, अगर आपण इथं व्यवस्थित ऑब्झर्व केलं तो आपको समझ में आना चाहिए बेटा. याच्यामध्ये जर पाहिलं, हे जे फर्स्ट नंबर आहे सेंटीमीटर, हे सेंटीमीटर म्हणलं तर हे कुणाचा टर्म आहे बेटा, लेंथ. सो दैट इज हियर, हे लेंथ आहे. परत ग्रॅम, हे ग्रॅम म्हणलं तर हे कुणाचं युनिट आहे बेटा, मास. अँड सेकंड हे कुणाचं आहे बेटा, टाईम. म्हणजे इथे जर पाहिलं आपण तर मोस्टली या सिस्टीममध्ये आपण किती फिजिकल क्वांटिटी घेतल्यात बेटा, 3, लेंथ, मास अँड टाईम. ओके, सो दैट इज हियर. आता हे जे आपण घेतलं CGS, MKS आणि FPS, दॅट आर द सिस्टीम्स. ओके, पण ह्या सिस्टीममध्ये जर पाहिलं तर इथे काही ना काही ड्रॉबॅक आहे. काय आहे ड्रॉबॅक बरं, तर सिम्पल आहे. आता बघ, ह्या ज्या सिस्टीम आहेत ना, ह्या लोकलाइज झालेल्या आहेत. म्हणजेच आपण जर पाहिलं तर आपलं हे जे वर्ल्ड आहे ना पुरा ग्लोबली, तर दॅट आर नॉट द ग्लोबली ॲक्सेप्टेड. याचा अर्थ असा झाला की एखाद्या कंट्रीमध्ये MKS सिस्टीम असेल, एखाद्या कंट्रीमध्ये CGS सिस्टीम असेल आणि एखाद्या कंट्रीमध्ये FPS सिस्टीम असेल. मग इथे काय होतं बरं, गोंधळ काय होतो, यहाँ पे देख लो बेटा. चलो मान लिया अपन ऐसे बोलेंगे, X नाम के कंट्री ने Y नाम के कंट्री को एक प्रोडक्ट बनाने के लिए ऑर्डर दे दिया. X नाम के कंट्री ने Y नाम के कंट्री को एक प्रोडक्ट बनाने के लिए क्या कर दिया रे बेटा, यहाँ पे एक ऑर्डर दे दिया. लेकिन X नाम की कंट्री है दैट इज़ फॉलो द CGS यूनिट. ओके, और Y नाम की जो कंट्री है दैट इज़ फॉलो द MKS यूनिट. और ये दोनों को भी मालूम नहीं है कि हम CGS यूज़ करते हैं और हम ये यूज़ करते हैं. तो उन्होंने बोल दिया, सो दैट इज़ हियर. और उन्होंने बोल दिया कि चलो मान लिया ऑर्डर देते टाइम CGS यूनिट, उन्होंने बोल दिया 1 यूनिट क्यूब बना के दो, एक मेटल का 1 यूनिट क्यूब. याचा अर्थ त्याची लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट ही किती असली पाहिजे बेटा, 1. दैट इज कॉल्ड एज द यूनिट क्यूब, एका स्पेसिफिक मेटल का. लेकिन ये X नाम की कंट्री क्या फॉलो कर रही है बेटा, CGS. तो यूनिट लेंथ, परत ब्रेड्थ आणि हाइट हे 1 लेकिन एक क्या है बेटा, सेंटीमीटर. लेकिन जैसे Y कंट्री ने वहाँ पे ऑर्डर ले लिया तो वो क्या बोलेंगे, 1 लेंथ, ब्रेड्थ, हाइट ये सब 1 है, लेकिन एक क्या है, मीटर है. तो हो गए लेने के देने. इन्होंने भेजा था सेंटीमीटर के हिसाब से ऑर्डर दिया था, उन्होंने बना दिया मीटर के हिसाब से. इसका मतलब प्रॉब्लम आया क्या, नहीं आया. जो चाहिए वो मिला क्या, नहीं मिला. इसका मतलब दैट इज द ड्रॉबैक ऑफ दैट सिस्टम. वाई, बिकॉज दैट इज नॉट द ग्लोबली एक्सेप्टेड.
that is not the globally accepted, that is the regionally, that is the regional part is there. काही लोकांनी CGS फॉलो केलं, काही जणांनी MKS फॉलो केलं, तर काही जणांनी FTS म्हणजे ब्रिटिश कंट्रीज़मध्ये इंग्लैंड वगैरह जो है ना, वहाँ पे अगर देखा जाए छोटा बच्चा जैसे पैदा होता है तो उसका वेट केजी में नहीं बताते, पाउंड में बताते हैं. ओके बेटा, दॅट टाइम वी हॅव टू कन्वर्ट दॅट केजी टू पाउंड, पाउंड टू केजी, हे पण कळालं पाहिजे. तो मोस्टली ड्रॉबॅक क्या आहे? नंबर 1 ड्रॉबॅक की इट इज द लिमिटेड अँड इट गिव्स द व्हॅल्यू फॉर ओनली 3 फिजिकल क्वांटिटीज, दॅट इज द लेंथ, मास अँड टाईम. सगळ्यात मेन म्हणजे हे कॉम्पॅक्ट आहे आणि हे फार छोटं आहे. यांनी फक्त किंमत कुणाला दिली आहे? 3च फिजिकल क्वांटिटी. का रे 3च फिजिकल क्वांटिटी आहेत का आपल्याकडे? नहीं, बहुत सारी फिजिकल क्वांटिटी अपने पास, लेकिन तीनों को दिया तो बाकी के बुरा मान गए. नंबर 1 ड्रॉबैक. नंबर 2, इट इज़ रीजनली, इट इज़ नॉट द ग्लोबली एक्सेप्टेड. इसका मतलब कोई कंट्री में कोई चल रहा है, दूसरे कंट्री में दूसरा चल रहा है, तीसरे कंट्री में तीसरा चल रहा है, तो उनका कम्युनिकेशन प्रॉपर हो सकता है क्या? बिल्कुल भी नहीं सर. तो ये सबसे मेन, ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. इसके वजह से सो दैट इज हियर CGS, MKS आणि FPS ये तीनों सिस्टम फेल हो गई. सो दैट इज हियर, ये तीनों सिस्टम क्या हो गई? फेल हो गई. दैट इज नथिंग बट द फटा पोस्टर निकला हीरो. द न्यू सिस्टम इज डेव्हलप अँड दॅट न्यू सिस्टम इज नोन ॲज द SI सिस्टीम. नवीन सिस्टीम का तयार झाली? कारण ह्या 3 सिस्टीम फेल झाल्या आणि त्या नवीन सिस्टीमचं नाव काय आहे? SI सिस्टीम. दैट इज अ सिस्टीम इंटरनेशनल. सो ये सबसे मेन. तो यहाँ पे देख लो, यहाँ पे नई सिस्टम बन गई, और ये जो नई सिस्टम है ये क्यों बन गई? सो दैट इज कॉल्ड एज द SI सिस्टम, दैट इज अ सिस्टम इंटरनेशनल. सो यहाँ पे देखो जाए, इसका एक फ़ायदा क्या है बेटा? एक नहीं, बहुत सारे फ़ायदे हैं. उसमें से एक ते म्हणजेच काय, ये जो सिस्टम है ना, ये सबको रिस्पेक्ट देती है. सबको रिस्पेक्ट देती है बोले तो ऑल द फिजिकल क्वांटिटी इज प्रेजेंट इन द नेचर. सगळ्यांना रिस्पेक्ट देती है. नंबर 2, इट इज़ अ ग्लोबली एक्सेप्टेड, इट इज़ अ यूनिवर्सली एक्सेप्टेड. ये सब जगह पे चलता है. दैट इज़ द SI सिस्टम. और ये SI सिस्टम बनी तो कैसे बनी? तो दैट SI सिस्टम इज मेड ऑन द मॉडिफिकेशन ऑफ द MKS सिस्टम. ये जो MKS सिस्टम आहे ना बेटा, याला थोडंसं त्यांनी मॉडिफाईड केलं, भरपूर फिजिकल क्वांटिटीला इन्व्हॉल्व केलं आणि मग तयार झाली त्या सिस्टमचं नाव काय? SI सिस्टम. म्हणून तर आपण कुठलाही पॉईंट लिहिताना खाली SI युनिट लिहितो. SI युनिट इज नथिंग बट सिस्टीम इंटरनॅशनल युनिट. जसं SI युनिट जर आपण पाहिलं, जर आपण माससाठी घेतलं तर किलोग्रॅम, परत आपण जर पाहिलं बेटा लेंथसाठी घेतलं तर मीटर, टाईमसाठी घेतलं तर काय बेटा? सेकंड. सो दॅट इज कॉल्ड ॲज द SI सिस्टम. आणि हेच फॉलो का करतो? कारण इट इज अ युनिवर्सली एक्सेप्टेड. आर यू गेटिंग माय पॉइंट? समझतं? डोक्यात जातं काहीतरी? ओके सर, बहुत अच्छे से समझ में आ गया. चलो बेटा, तो अभी हम आगे जाएंगे. तो ये मैंने बता दिया. तर आजच्या लेक्चरमध्ये जर पाहिलं बेटा आपण, तर युनिट्स काय आहेत हे सांगितलं, टाइप्स ऑफ युनिट काय आहेत हे सांगितलं, त्यांचे एक्झाम्पल काय आहेत ते सांगितलं, त्याच्यानंतर सिस्टीम ऑफ युनिट काय आहे हे सांगितलं. किती सिस्टीम आहेत बेटा? 3 आहेत. तिन्हीच्या तिन्ही फेल झाल्या, म्हणून एक चौथी सिस्टीम तयार झाली. दॅट इज कॉल्ड ॲज द SI सिस्टीम, सिस्टीम इंटरनेशनल. याचा फायदा काय? याने सगळ्याला कंसिडर केलं है, एंड दैट इज अ ग्लोबली एक्सेप्टेड. ओके, तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. अभी हम यहाँ से आगे जाएंगे बेटा. आगे कहाँ पे जाएंगे सर? तर मग पुढे जाऊया आपण, आणि दॅट इज कॉल्ड ॲज द डायमेन्शन. आता इथे जर पाहिलं तर आपण काही प्रॅक्टिसमध्ये क्वेश्चन्स घेणार आहे बरं. कन्व्हर्जन फ्रॉम द वन सिस्टीम टू अनदर सिस्टीम. आपल्याला एखादी फिजिकल क्वांटिटी एका सिस्टीममध्ये दिली आणि त्याचं कन्व्हर्जन आपल्याला दुसऱ्या सिस्टीममध्ये करायचं आहे, असे क्वेश्चन्स प्रॅक्टिससाठी आहेत. पण आजचं लेक्चर इट इज नॉट द डेडिकेटेड फॉर द प्रैक्टिस. टुडेज लेक्चर इज डेडिकेटेड फॉर द कंसेप्ट क्लियरेंस. 2 टाइप के लेक्चर होते बेटा, एक कंसेप्ट क्लियरेंस होता है और दूसरा प्रैक्टिस होता है. तो आज हम कंसेप्ट क्लियरेंस की तरफ जाएंगे. तो ओके, तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. अभी जो मैं पॉइंट लेने जा रहा हूँ, दैट पॉइंट हैविंग द नेम. त्या पॉइंटचं नाव काय आहे? डायमेन्शन्स. त्या पॉइंटचं नाव काय आहे बेटा? डायमेन्शन्स. ॲक्च्युली टॉपिकचं नाव पण आहे युनिट्स, मेजरमेंट अँड डायमेन्शन्स. आता हे डायमेन्शन्सला थोडं IMP करा, थोडा नाही थोडा ज़्यादा भी IMP करो, कारण मोस्ट ऑफ टाइम 1-2 वर्षानंतर नीट आणि JEE वरती कन्सिस्टन्सली क्वेश्चन्स येतातच. मोस्ट ऑफ टाइम तो असं पण झालेलं आहे की लगत 1-2 वर्ष आलेले आहेत क्वेश्चन. सो दैट इज़ द डायमेंशन. इसको IMP करो, नोटबुक में लिखो अच्छे से. नोटबुक पाहिजे, प्रॉपर सिटिंग पाहिजे तुमची, एकदम प्रॉपर बॉडी लैंग्वेज चाहिए, जैसे एकदम सिस्टमॅटिक. ठीक है बेटा. तो यहाँ पे देख लो डायमेन्शन्स. आता हे डायमेन्शन्स काय? व्हॉट इज दॅट डायमेन्शन्स? डायमेन्शन इज नथिंग बट, so what is that dimension? Dimension is nothing but it is the expression of
derived expression of derived units in terms of fundamental units. Okay, and it is written as power of product of symbols of fundamental quantities in square bracket. ओके, व्हॉट इज दॅट डायमेन्शन्स. आता डायमेन्शन्स काय आहेत, तर डायमेन्शन इज अ एक्सप्रेशन म्हणजे काय की त्याला एक्सप्रेस करायचं आहे, लिहायचं आहे. तर मग काय आहे बघ इथे एकदम सिम्पल साध्या लँग्वेजमध्ये सांगतो मी, एकदम मराठीमध्ये सांगतो बेटा. व्हॉट इज द डायमेन्शन्स म्हणजेच आपल्याला डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीला एक्सप्रेस करायचं आहे, त्यांना लिहायचं आहे. कुणाच्या फॉर्ममध्ये, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये किंवा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या युनिटमध्ये लिहायचं आहे. आणि हे कसं लिहायचं आहे बेटा, कारण ते कसं लिहायचं आहे, इट इज रिटन ॲज द एखाद्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजच्या प्रोडक्टच्या पावरची प्रोडक्ट. सो दैट इज हियर. तो ये सबसे मेन, इट इज रिटन एज द पावर ऑफ प्रोडक्ट ऑफ सिम्बॉल्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज इन स्क्वेअर ब्रॅकेट. तो ये सबसे मेन है. तो सिंपल आहे. कसं लिहिलं जातं हे, तर आपल्याला बघितलं पाहिजे कुठल्याही फिजिकल क्वांटिटीज पॉवरमध्ये असेल आणि ती एकमेकांना कशी असेल बेटा, प्रोडक्ट म्हणजे गुणाकाराच्या फॉर्ममध्ये. आणि ही पूर्ण असेंब्ली आपण कशामध्ये घेणार आहोत, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. याचा फायदा काय होईल, वी कॅन कन्क्लूड दॅट द गिवन डिराइव्ड क्वांटिटी इज मेड फ्रॉम द नंबर ऑफ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. याचा फायदा काय होईल की दिलेली डिराइव्ड क्वांटिटी ही कोणकोणत्या फंडामेंटल क्वांटिटीवरती डेव्हलप किंवा बेस आहे हे आपल्याला माहीत होईल. सो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए जो मैं आपको यहाँ पे बता रहा हूँ. सो तो कुणावरती बेस आहे, तो ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. दैट इज कॉल्ड एज द डायमेंशन. एक्सप्रेशन ऑफ डिराइव्ड यूनिट इन टर्म्स ऑफ द फंडामेंटल यूनिट्स, या तो ऐसे भी लिख सकते हैं अपन, एक्सप्रेशन ऑफ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी इन टर्म्स ऑफ फंडामेंटल physical quantity, and it is written as the power of product of symbol of fundamental quantities in the square bracket. ओके, आता याचे सिम्बॉल्स काय काय आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. व्हाट आर दैट सिम्बॉल्स. तो यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे सिम्बॉल्स क्या क्या हो सकते हैं. मैं यहाँ पे लिखता हूँ दैट इज द यल इज नथिंग बट द लेंथ. ओके बेटा, यम इज कॉल्ड एज द मास. टी इज कॉल्ड एज, दैट इज द टी क्या है, सो टी इज नथिंग बट दैट इज द टाइम. परत आपण जर इथे बघितलं बेटा, के म्हणजे काय रे बेटा, केल्विन म्हणजे टेम्परेचर. परत इथे ए घेऊया किंवा ऑरमध्ये आपण घेऊया आय. कालच्या लेक्चरमध्ये मी सिम्बॉल्स घेतले होते, त्याला आपण म्हणूया ॲम्पियर, दॅट इज अ करंट. ओके बेटा, करंट आहे हे. परत आपण जर बघितलं ल्युमिनस इंटेन्सिटी जर घ्यायची असेल तर त्याला आपण सी डी म्हणू शकतो, दॅट इज अ कॅन्डेला. अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स, दॅट इज द मोल, त्याला आपण लिहिताना MOL लिहूया. तर हे त्याचे काय झाले बेटा, दॅट आर द सिम्बॉल्स. ओके बेटा, हे आपल्याला समजलं पाहिजे, दॅट आर द सिम्बॉल्स. आणि ह्या सिम्बॉल्सला पॉवर असणार आहे. चलो मान लिया मी असं लिहिलं, सो दैट इज नथिंग बट L2. तो L की पावर कितनी है बेटा, 2 है. इसका मीनिंग क्या होगा, याचं मीनिंग असं झालं बेटा, L इज नथिंग बट लेंथ. मी असं लिहिलं तर चालेल, L इंटू L की पावर कितनी है 1. यहाँ पे कितनी है बेटा 1. मल्टिप्लिकेशनमध्ये पावरची काय होते रे, ॲडिशन. 1 + 1 क्या गया 2. इसका मतलब त्या डिराइव्ड क्वांटिटीमध्ये लेंथचा वापर किती वेळेस केला आपण, 2 वेळेस केला. सो 3 वेळेस केला. अगर यहाँ पे ऐसा आ गया बेटा, दैट इज हियर -2, L टू द पावर -2. इसका मतलब क्या हो गया, दैट इज नथिंग बट बेटा निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट. आता जर समजा इथे जर पाहिलं मगाशी पॉझिटिव्ह होतं, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंडिकेट दॅट द पोझिशन इन द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. जर एखाद्याची पॉवर पॉझिटिव्ह असेल तर समजायचं तो अंशस्थानी आहे, आणि एखाद्याची पॉवर जर डिनॉमिनेटर म्हणजे निगेटिव्हमध्ये असेल तर समजायचं तो डिनॉमिनेटरमध्ये आहे. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. चलो अभी हम एग्जाम्पल्स लेते हैं. इथे मी इथे घेतो, फाइंड आउट द डायमेन्शन्स ऑफ द गिवन डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. यहाँ पे मैं क्वेश्चन ही डाल देता हूँ. काय आहे क्वेश्चन, मी इथे लिहितोय. आपण याचे भरपूर क्वेश्चन हे करणार आहेत बेटा, प्रॅक्टिस घेणार आहे. तो मैं यहाँ पे लिखता हूँ, फाइंड आउट
डायमेन्शन्स ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. ओके बेटा, कैसे लिखेंगे देख लो. नंबर वन मध्ये आपण घेऊया एरिया. ओके बेटा, एरिया. अभी एरियाचं आपल्याला काय करायचं बेटा, डायमेन्शन्स निकालने हैं. एरिया म्हणजे काय, स्कूल में बताया ना, एरिया म्हणजे काय असतं बेटा, लेंथ इंटू ब्रेड्थ. सो दैट इज हियर. तो मैं ऐसे लिखता हूँ, देख लो त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू क्या रे बेटा, ब्रेड्थ है. आता त्याचे डायमेन्शन्स काढायचे. डायमेन्शन्स कसे निघणार बघ. आता बघ, लेंथ हा लेंथचाच प्रकार आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज द L1. आणि ब्रेड्थ हा सुद्धा लेंथचाच प्रकार आहे, कारण लांबी, रुंदी, उंची हे सगळे मीटरमध्येच मोजतोय आपण. सो दॅट इज हियर. हा सुद्धा लेंथचाच प्रकार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज द L1. यांच्यामध्ये काय आहे बेटा, मल्टिप्लिकेशन. सो दॅट इज हियर. आणि यांना मी स्क्वेअर ब्रॅकेट लावला, तो यहाँ पे देख लो बेटा क्या बन गया. सो दॅट इज नथिंग बट यहाँ पे देख लो, दॅट इज हियर. आणि हे मी इथे घेतोय, दॅट इज द L2 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. हे काय झालं बेटा, डायमेन्शन्स. हे डायमेन्शन्स कुणाचे झाले बेटा, दॅट इज द डायमेन्शन ऑफ एरिया. यू कॅन ऑल्सो राईट लाईक दॅट. याला तुम्ही असं पण लिहू शकतो बरं, ऑरमध्ये. काय रे बेटा, यहाँ पे देख लो, लेंथ कितनी बार यूज़ किया, 2 बार, L2. यम म्हणजेच काय रे बेटा, लेंथ, मास अँड टाईम. इथे आहे का, नाही, म्हणजे 0. आणि टाईम पण नाही आहे, म्हणजे T⁻ कितना आहे रे बेटा, 0. ओके. वाटलं तर आपण अजून एक क्वेश्चन घेऊया, दॅट इज कॉल्ड ॲज द व्हॉल्यूम. यहाँ पे देख लो बेटा, व्हॉल्यूमचं डायमेन्शन काढायचं. फाइंड आउट द डायमेन्शन ऑफ दॅट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणलं तर काय असतो फॉर्म्युला. सो दॅट इज हियर लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. आता याचे डायमेन्शन्स काढणार आहेत बेटा. डायमेन्शन्स कैसे निकालेंगे, पहिल्यांदा स्क्वेअर ब्रॅकेट घेऊया. लेंथ कुणाचा प्रकार आहे बेटा, लेंथचा. यहाँ पे देख लो, ब्रेड्थ हा सुद्धा कुणाचा प्रकार आहे, लेंथचा, म्हणून L1. हाईट सुद्धा लेंथचा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द L1. कितनी बार आहे बेटा, 3 बार. मल्टिप्लिकेशन में पावर की क्या होती है, ॲडिशन. तर मग याचे डायमेन्शन्स काय होतील. सो दॅट डायमेन्शन्स आर बिकम, आणि ते डायमेन्शन्स काय येईल बेटा, L3. और यू कॅन ऑल्सो राईट लाईक दॅट. काय येईल बेटा, L3. हे काय येईल बेटा, M0. हे काय येईल बेटा, T0. सर हे त्याचे काय झाले बेटा, डायमेन्शन्स. आपल्याला क्वेश्चन्स येतात दॅट आर द इझी. चलो अभी हम आगे जाएंगे. व्हॉट इज दॅट, पुढे जाऊया आपण पुढे जाऊया आणि तिथे जाऊया आपण. यहाँ पे देख लो नंबर 3. नंबर 3 मध्ये आपण घेऊया डेन्सिटी. क्या लेंगे बेटा, डेन्सिटी. ओके. डेन्सिटीचे आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहेत, डायमेन्शन्स. आपल्याला माहीत पाहिजे बेटा डेन्सिटीचा फॉर्म्युला. डेंसिटी का फॉर्मूला क्या है, मास अपॉन वॉल्यूम. तो यहाँ पे देखा जाए तो मैं यहाँ पे लिखता हूँ डेंसिटी. सो डेंसिटी रो इज इक्वल टू मास अपॉन वॉल्यूम. ओके बेटा, आता यांचा अपन डायमेंशंस घेऊया. कैसे डायमेंशंस लेते हैं देख लो बेटा. मास कितनी बार यूज़ किया है, 1 बार. तो मैं यहाँ पे लिखूँगा यम का है बेटा 1 अपॉन वॉल्यूम. आत्ताच काढलं बेटा आपण वॉल्यूम है ना, वॉल्यूम आत्ताच काढलं ना आपण. वॉल्यूम बोले तो क्या होता है, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. सो दॅट इज हियर. याचं वॉल्यूम म्हणजे याचं डायमेन्शन किती बेटा, L3. आता हे डिनॉमिनेटरला आपण हे वरती घेऊन जाऊया बेटा. L वरती गेलं प्लसचं मायनस होईल. सो दॅट इज हियर -3 L टू द पावर -3. M वरतीच है, दैट इज कॉल्ड एज द M1. T आहे का बेटा, नहीं है. तो हम यहाँ पे T की वैल्यू क्या लिख सकते हैं, 0. सो दैट इज कॉल्ड एज द डायमेंशन ऑफ डेंसिटी. ही डायमेन्शन्स कुणाचे झाले बेटा, डेंसिटी. ओके. आता अपन पुढचं घेऊया बेटा प्रैक्टिस के लिए. चलो मान लिया बेटा मैं यहाँ पे लिखता हूँ फोर्स. ओके, फोर्स के पहले मैं यहाँ पे लिखता हूँ दैट इज कॉल्ड एज द वेलोसिटी. अपन यहाँ पे आगे आगे जाएंगे. सो या तो मैं यहाँ पे लिखता हूँ वेलोसिटी. ओके बेटा, वेलोसिटी म्हणलं की V इज इक्वल टू काय असतं बेटा, डिस्टन्स अपॉन टाइम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. स्ट्रेट लाईनमध्ये असेल तर डिस्टन्स डिस्प्लेसमेंट सेमच आहे. तो यहाँ पे क्या लिखेंगे, सो दैट इज हियर डिस्प्लेसमेंट अपॉन क्या रे बेटा, टाइम है. तो इसके डायमेंशंस कैसे निकलेंगे, सो दैट इज हियर डायमेंशंस इज नथिंग बट हे स्क्वेअर ब्रॅकेट. डिस्प्लेसमेंट कुणाचा पार्ट आहे बेटा, लेंथ आहे, म्हणून इथं काय घेतो L1. ओके. टाइम किती वेळेस आहे, 1 वेळेस आहे, पण तो कुठे बेटा, डिनॉमिनेटर. वरती गेला न्यूमरेटरमध्ये प्लसचा काय होईल रे, मायनस. सो L1 आणि T काय येईल रे बेटा, -1. दॅट इज द डायमेन्शन. याला आपण असं पण लिहू शकतो. कसं लिहू शकतो बेटा, L0 नहीं, L तो है यहाँ पे. L कितना है बेटा, 1. मास है क्या, नहीं है. कितना है, M0. T का एल बेटा -1. आर यू गेटिंग माई पॉइंट. ठीक है ना. अभी यहाँ पे देख लो नंबर 5 में जाएंगे हम. नंबर 5 मध्ये काय घेऊया, ॲक्सलरेशन.
काय रे बेटा ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतो बेटा व्हेलॉसिटी अपॉन टाईम, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. बेटा तुला व्हेलॉसिटीचे डायमेन्शन तर माहिती आहेत. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन सांग बरं काय आहेत बेटा. L1 आहे, टी काय आहे बेटा -1 पावर झाली, आणि हे जे टाइम है बेटा हे टाइम खालती है दैट इज द T1, नीचे की पावर ऊपर जाएगी, प्लस का क्या होगा माइनस होगा, तो T-1 आणि हे T-1 मल्टिप्लिकेशन मध्ये पावरची ॲडिशन -1 दैट इज अ -2. सो दैट डायमेन्शन्स बिकम, हे डायमेन्शन्स काय बनतील सांगा बरं मला. सो दैट इज हियर L1 टी का रे बेटा -2, या तो हम इसको ऐसे भी लिखेंगे, क्या लिखेंगे L1 मास आहे का नाही दैट इज 0 आणि टी का रे बेटा -2. समझ ल, दैट इज द डायमेंशंस. और लेंगे प्रैक्टिस हम. यहाँ पे देखा जाए तो चलो और लेते हैं, ये 5 नंबर हो गया. अभी हम आगे जाते हैं 6 नंबर की तरफ. सो दैट इज हियर 6 नंबर. व्हॉट इज दॅट 6 नंबर. 6 नंबरमध्ये आपण घेऊया दॅट इज द फोर्स. न्यूटनने सांगितलं आपल्याला फोर्स, स्कूलमध्ये आपण यूज केलं बेटा 8वी 9वी 10वीमध्ये 8 9 10thमध्ये. फोर्स म्हणजे काय असतो बेटा. फोर्स इज नथिंग बट दॅट इज कॉल्ड ॲज द मास इंटू ॲक्सलरेशन. आता तुला डायमेन्शन्स काढायचे आहेत फोर्सचे, तर फोर्सच्या डायमेन्शन्स कशा निघतील. यहाँ पे देखलं बेटा मास म्हणजेच M1 एकदाच यूज केला आहे, आणि ॲक्सलरेशन आपल्याला माहिती आहे आत्ताच घेतलं आपण, आणि ॲक्सलरेशन किती आलं बेटा L1 टी काय आलं बेटा -2. तर फोर्सचे डायमेन्शन्स काय झाले सांगा बरं मला. अगोदर लेंथ घेतो L1, मास किती आहे बेटा M1, टी किती आहे -2, दैट इज कॉल्ड एज द फोर्स. फोर्सचे डायमेन्शन्स. सो दैट इज हियर. यहाँ पे देख लो सिंपल सी बात है, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपण न्यूटन त्याचं युनिट काय घेतो बेटा न्यूटन. आता इथे बघ एम म्हणजे मास म्हणजे M1, ॲक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर म्हणजे L1 पर सेकंड स्क्वेअर, ऊपर आला T⁻⁻². हे काय घेतलं बेटा आपण फोर्स. ओके नंबर 7 में जाऊया. सो दैट इज हियर. यहाँ पे देखा जाए तो मैं यहाँ पे लिखता हूँ प्रेशर. बेटा प्रेशर आता है ना तेरे को. बेटा प्रेशर बोले तो प्रेशर जाने का नहीं बेटा, प्रेशर पढ़ाई का. सो दैट इज हियर, डोंट टेक अदरवाइज. तो यहाँ पे देख लो प्रेशर स्कूल में बताया बेटा. व्हाट इज दैट प्रेशर. प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया, फोर्स अपॉन एरिया. आता आपण याचे डायमेन्शन्स काढूया. कशा डायमेन्शन्स काढणार, तर आपल्याला माहिती आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन तयारच आहे आपल्याकडे. तो यहाँ पे देख लो बेटा फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. यहाँ पे देख लो L1, इथे काय बेटा M1, टीची पावर किती आहे बेटा -2 अपॉन एरिया आत्ताच काढला होता बेटा, किती घेतलं होतं आपण L2. नीचे का पावर किधर जाएगा बेटा ऊपर, प्लसचं काय होईल बेटा मायनस. मग इथे जर पाहिलं आपण तो यहाँ पे क्या बनेगा, ठीक से देख लो. हे L1 अगोदरचं, हे वरती गेलेलं -2, हे M1 जशाच तसं, आणि हे T -2. हाँ या ना बोल बेटा. हाँ सर. तो यहाँ पे देख लो सिंपल सी बात है, काय होईल मल्टिप्लिकेशनमध्ये पावरची ॲडिशन 1 - 2 दैट इज कॉल्ड एज द -1. तो L क्या आएगा -1, M क्या आएगा 1, T क्या आएगा -2. सो दैट इज द डायमेन्शन. कुणाचे झाले बेटा प्रेशर. ओके आता आपण पुढे जाऊया. वर्क डन. सो दैट इज हियर. यहाँ पे देख लो बहुत सारी प्रैक्टिस लेते हैं. फाइंड आउट द डायमेंशन ऑफ वर्क डन. अपन वर्क डन के डायमेंशंस घेऊया. सो डायमेंशन ऑफ दैट वर्क डन. लेकिन कितना नंबर है रे बेटा ये 7 नंबर है ना. अभी हम जाएंगे 8 नंबर. सो दैट इज हियर वर्क डन, या तो वर्क इज इक्वल टू क्या होता है बेटा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा. ओके फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा, कारण वेक्टरमध्ये आपण डॉट प्रोडक्ट घेतलं आहे इंटू काय आहे बेटा कॉस थीटा. ओके फोर्स म्हणजे आपल्याला पाहिजे मास इंटू ॲक्सलरेशन, त्याचे डायमेन्शन घेतलेत आपण. फोर्स म्हणलं की मास इंटू ॲक्सलरेशन. यहाँ पे देख लो बेटा L1, हे काय येईल बेटा M1, T काय येईल बेटा -2. आता हे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं बेटा. डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बेटा L1. आता काही जण म्हणतील सर कॉस थीटा म्हणजे काय ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस. एडजेसेंट साइड अपॉन हाइपोटेनियस साइड. एडजेसेंट साइड L1, हाइपोटेनियस कितना है बेटा L1. दैट गेट कैंसल, कारण हे +1 -1. तो कभी भी याद रखो बेटा साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा हे सगळेच जे आहेत यांच्या डायमेन्शन्स किती आहेत बेटा. सो दॅट इज द 0 आहेत. का इट इज अ डायमेन्शन लेस, कारण वरती पण एक डिस्टन्स आहे, खाली पण एक लेंथ आहे, आणि दैट एंड दैट गेट कैंसल. तो ये कभी भी मत भूलो. साइन थीटा अपोजिट बाय हाइपोटेनियस. अपोजिट साइड म्हणजेच लेंथ L1 अपॉन हाइपोटेनियस दैट इज नथिंग बट लेंथ L1. दैट एंड दैट गेट कैंसल, तो डायमेन्शन लेस. तो साइन थीटा, कॉस थीटा, टैन थीटा हे सगळे कोण आहे डायमेन्शन लेस आहेत. यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे ठीक से ये क्या है L1 और ये L1 कितना आएगा बेटा L2. ये क्या आएगा बेटा M1 आणि हे T काय येईल रे बेटा -2.
ओके, हे आपल्याला कळालं पाहिजे. आता आपण पुढे जाऊया. यहाँ पे जाएंगे बेटा नंबर 9 में. नंबर 9 मध्ये आपण जाऊया. दॅट इज कॉल्ड ॲज द कायनेटिक एनर्जी. कोणती एनर्जी घेऊया बेटा? कायनेटिक एनर्जी. स्कूलमध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. व्हॉट इज दॅट? 1/2 m × v². ओके, आता याचे डायमेन्शन्स काढायचे. आता डायमेन्शन्स कसे काढायचे बाबा? काही कळना गेले सर. आता इथे बघ, कधी पण डायमेन्शन काढताना जर 5/2 1/2 हे जर आलं त्याला म्हणायचं न्यूमरिकल कॉन्स्टंट, आणि या न्यूमरिकल कॉन्स्टंटला डायमेन्शनमध्ये गृहीत धरलं जात नाही, म्हणून त्याचा तिथे उल्लेख होणार नाही. म्हणजे नाही. सो यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे कितना है मास, कितना है, 1 बार है. सो दॅट इज अ m1. लेंथ काय असते बेटा? मीटर पर सेकंड. म्हणजे आपल्याला इथे जर पाहिलं तर यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे क्या आहे बेटा? L1 मीटर पर सेकंड, t-1. आणि इथे जर पाहिलं त्याची पॉवर किती आहे? 2. पॉवरची काय होत असते? मल्टिप्लिकेशन. तो यहाँ पे देख लो बेटा, डायमेन्शंस क्या बनेंगे? सो दॅट इज हियर L⁻², m⁻1, t⁻−2. दैट इज कॉल्ड एज द कायनेटिक एनर्जी. लेकिन यहाँ पे देख लो यार, वर्क आणि कायनेटिक एनर्जी वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, पण डायमेन्शन बघ, L2, m1, t-2, t-2. व्हॉट इज द मॉरल ऑफ दॅट पॉईंट? याच्यावरून आपल्याला कळालं की दोन वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन सेम असू शकतात. सो प्लीज नोट दॅट इज द इम्पॉर्टंट. आत्तापर्यंत काय काय पॉईंट मिळाले आपल्याला? साइन थीटा, कॉस थीटा, त्याला डायमेन्शन आहेत का? नाही आहेत. कुठल्याही फिजिकल क्वांटिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये जर न्यूमरिकल कॉन्स्टंट आलं तर त्याला आपण अलाउड करत नाही आहेत. आणि मोस्ट ऑफ टाईम असंही होतं की भरपूर वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स कसे असू शकतात बेटा? सेम. अभी यहाँ पे देख लो बेटा, ये 9 नंबर है ना, अभी यहाँ पे देख लो ये है. अभी मैं थोड़ा सा आगे लेके जाता हूँ इसको. ओके, आणि हे 9 नंबर, आता 10 नंबर घेऊया. व्हॉट इज दॅट 10 नंबर? 10 नंबरमध्ये मी घेतो दॅट इज कॉल्ड ॲज द पोटेन्शियल एनर्जी. कोणती एनर्जी घेतो बेटा? पोटेन्शियल एनर्जी. स्कूलमध्ये तुम्हाला सांगितलं पोटेन्शियल एनर्जी का फॉर्म्युला क्या होता है? mgh. सो दैट इज हियर पोटेंशियल एनर्जी. सो पोटेंशियल एनर्जी का फॉर्मूला क्या आ गया? mgh. अभी यहाँ पे डायमेंशन निकालेंगे. m बोले तो मास m1. आता जी म्हणजे कोण रे बेटा? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पण हा ॲक्सलरेशनचाच प्रकार आहे. म्हणजे कधी पण लक्षात ठेव, ॲक्सलरेशन आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डायमेन्शन सेमच असणार. आत्ताच काढले आपण. काय घेतलं रे बेटा? L1. आणि टी काय घेतलं रे? -2. आणि हाईट हा एक लेंथचा प्रकार आहे, दॅट इज द L1. तो यहाँ पे देख लो, हम डायमेंशन निकालेंगे. L1 क्या गया बेटा? L2 हे पावर है सगळी. यहाँ पे देख लो m क्या है बेटा? 1 है, आणि टी ची पावर किती है बेटा? -2 है. अरे यहाँ पे देख लो L2 m1 t⁻², t⁻². यहाँ पे भी सेम है. ये कुणाचं आहे? वर्क. हे कुणाचं आहे? कायनेटिक एनर्जी. हे कुणाचं आहे? पोटेंशियल एनर्जी. अरे बाबर है, तो आपको समझ में आना चाहिए. 3 फिजिकल क्वांटिटीज है, डायमेंशन कैसे? सेम. तो नंबर ऑफ डिफरेंट फिजिकल क्वांटिटी हैव द सेम डायमेंशन. ये पॉसिबल है? ये मुमकिन है क्या? नहीं है? है सर. सो ये आपको यहाँ पे समझ में आ गया. तर हे चांगला पॉईंट आहे का ड्रॉबॅक आहे? इट इज अ ड्रॉबॅक. कारण का होईल? कारण मी जर समजा तुम्हाला हे डायमेंशन दिले तो आप बोलेंगे वर्क, तो मुझे क्या चाहिए था? काइनेटिक एनर्जी. अगर मैंने ये डायमेंशन दे दिया तो आप क्या बोलोगे? काइनेटिक एनर्जी. मुझे क्या चाहिए था? पोटेंशियल एनर्जी. हो गए ना लेने के देने. तो ये आपको समझ में आना चाहिए. दैट आर द इम्पॉर्टंट पॉइंट्स. हे प्रत्येक पॉईंट्स आपल्याला एकदम व्यवस्थित, सिस्टमॅटिक, एनर्जेटिकली कवर करता आले पाहिजेत. हे आपको यहाँ पे मैं बता रहा हूँ एकदम सिस्टमॅटिक. नियर अबाउट मी आता 10 एक्झाम्पल्स घेतलेत. लेक्सच्या व्हिडिओमध्ये पण मी जर पाहिलं, लेक्चरमध्ये पण आपण डायमेन्शन्सच्या रिलेटेड घेऊया आणि त्याच्या ॲनालिसिसकडे जाऊया. म्हणजे त्याची स्टडी पण करायची आहे, प्रॅक्टिस पण करायची. दॅट इज द ॲनालिसिस ऑफ द डायमेन्शन्स ऑल्सो. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. मी आपल्या बुकलेटमध्ये, आपल्या स्टडी मटेरियलमध्ये नियर अबाउट भरपूर नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज आणि त्याचे काय दिले तर बेटा? डायमेन्शन. दॅट इज युअर होमवर्क टास्क. तुम्ही घरी ते कसे आलेत ते कळालं पाहिजे. मी तुम्हाला बुकलेटमध्ये दिलं आहे, पण तुम्ही स्वतःही ट्राय करायचं, हे आपल्याला कळालं पाहिजे. ठीक आहे बेटा? तो आज के लिए इतना ही काफ़ी है. सो प्लीज़ पैकअप.